अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आपल्या पद्धतीप्रमाणे आधी मी गुरुला वंदन केलं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपला हा वेबिनार कार्यक्रम खूप स्तुत्य आहे. प्रत्येक जण स्वतःविषयी, स्वतःच्या करिअर विषयी प्रगतीचा आलेख, अनुभव सांगत आहे आणि ते ऐकायला सगळ्यांनाच आवडतंय. आपल्या परीने प्रत्येकाने आपली प्रगती केली, यशस्वी पण झाली. पण मी जरा वेगळीच शिक्षिकेचा पेशा स्वीकारला. माझ्याकडील सर्व मार्ग वापरून मुलांचा सर्वांगीण विकास, ऑल ओव्हर डेव्हलपमेंट करण्याचा मी सचोटीने प्रयत्न केला. शिक्षकाचा जॉब म्हटलं तर चॅलेंजिंग असतो, म्हटलं तर नसतो. विद्यार्थी चांगले घडले तर यशाचं माप शिक्षकाला मिळतं. पण आज मी माझ्या टीचिंग वर्क विषयी न बोलता थोड्याशा वेगळ्या विषयावर तुमच्याशी गप्पा मारणार आहे. मी जे काही सध्या शिकत आहे, अभ्यास करत आहे, त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. हा विषय थोडासा रुक्ष, अपरिचित, निराळे शब्द, वेगळ्या उदाहरणांचा आहे. पण तरी सुद्धा ते तुम्ही ऐकावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. विषय आहे उपनिषद म्हणजे काय व ती का वाचावी, का शिकावी आणि का अभ्यासावी. माझा अभ्यास अजून पूर्ण झालेलाच नाहीये आणि तो होणारही नाही. सुरेंद्र, रवी, जयंता, स्मृती, श्याम यांच्या पुढे मी बोलणार आहे, याची मला जाणीव आहे आणि आठवण पण आहे. अगदीच उदाहरण द्यायचं झालं म्हणजे स्मृतीचा अभ्यास खूपच छान आहे. या विषयावर तिने खूप सखोल अभ्यास केलाय आणि मला हे आवर्जून सांगावं असं वाटतं की त्या विषयाचा अभ्यास ती मनापासून करते. बरेच दिवस करते. तिच्या पण नोट्स मी खूप वाचल्या आणि सुरेंद्र आणि रवीचे ती आवर्जून उल्लेख करते आणि कोणीतरी निमित्त मात्र लागतं आपल्याला ह्याची सुरुवात करायला. तिचा आधीपासूनच अभ्यास होता, पण रवी आणि सुरेंद्र ह्यांचा मात्र ती नेहमी उल्लेख करते. आता मी माझ्या विषयाकडे वळते. 2020 साली मी दासबोध अभ्यासाला सुरुवात केली आणि त्याचं अजून वाचन, मनन पूर्ण झालेले नाही. खरं तर दासबोध, गीता, ज्ञानेश्वरी, उपनिषद या ग्रंथांचा अभ्यास कधीही पूर्ण होत नाही. ही एक अव्याहत शिकण्याची प्रक्रिया आहे, जगाच्या अंतापर्यंत न संपणारी. दासबोध शिकत असताना शारदा स्तवन हा समाज मी वाचला, अभ्यासला आणि मी शारदेचे नमन माझ्या शब्दात लिहिले. या सर्व जन्माला येताना मिळालेल्या सर्व पंचेंद्रियांचे आभार आपल्याला मानलेच पाहिजे. शारदेचे स्तवन करताना मी लिहिलं आहे, करुणी शारदेला वंदन, विनविते दे आम्हा ज्ञान, करुणी कृपा आमच्यावरी, स्तुती गाऊ तुझी वैखरी. शास्त्रे पुराणे वेदश्रुती कळती आम्हा वाचता, उपकार तुझे शारदे, तूच आहेस वेदमाता. तिन्ही जगताचा सोडविशी गुंता, तूच आहेस ब्रह्मसुता. वाणीची स्वामिनी तू महामया, निरंतर असो आम्हावर कृपाछाया. स्तवन करते तुझ स्तवन करते तुझ माता, तुझ्या विण कोण देई आम्हा सायुज्यता. माझ्या या उपक्रमाचे नाव मी उपनिषद कस्तुरी असं म्हणायला हवं, कारण उपनिषद ही एक सुगंधी कस्तुरी आहे. जीवनात उपनिषद आणली तर जीवन कस्तुरीसारखे सुगंधित होईल, त्याचा दरवळ सगळीकडे पसरेल. सगळ्यांनीच अभ्यास करावा व आपले जीवन कस्तुरीप्रमाणे सुगंधित करावे असं मला मनापासून वाटलं आणि म्हणून मी तुम्हाला याविषयी अगदी पुसटशी माहिती देते. आणि तुम्हाला जर याच्यात गोडी उत्पन्न झाली तर तुमचं जीवन नक्कीच आनंदित होईल. वेद व उपनिषदांचा अभ्यास, वाचन करणं, शिकणं हे खूप कठीण काम आहे असं तुम्हाला वाटेल. मलाही असंच वाटत होतं. पण विवेकानंद केंद्रात मी जायला लागले आणि दासबोधाचा अभ्यास करायला लागले, तसतशी मला या विषयाची गोडी लागली आणि मग माझ्या मनात विचार आला
अरे आपल्याला पडणारे बरेच प्रश्न, शंका याची उत्तरं आपल्याला यातून मिळत आहेत. मग आपण ह्याचा अभ्यास का नाही करायचा? छान छान विचार आपल्याला कळतील, जीवनाचा अर्थ थोडाफार का होईना आपण कळेल, विचारांची दिशा आपण बदलू शकतो, शांत व निरामय जीवन जगण्याचा प्रयत्न तर करू शकतो आणि मग आपण दुसऱ्यालाही हे सांगू शकतो, मदत करू शकतो. म्हणून मी हा अभ्यास करायला सुरुवात केली. आता प्रथम मी तुम्हाला अध्यात्म आणि तत्वज्ञान म्हणजे काय ते मी कसं समजवून घेतलं आणि त्याचा कसा प्रयत्न केला ते मी तुम्हाला सांगते. म्हणून मी जे काय वाचतेय, अभ्यास करत आहे, त्यातून मला काय समजलं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. काही चूक पण असू शकेल, कारण मी आत्ताच सुरुवात केली आहे आणि जे मला बरोबर वाटतं ते तुम्हाला बरोबर वाटेलच असं नाही. काही न पटणाऱ्या गोष्टी असतील. पण या विषयाबद्दल अनेक विचार, अनेक मतप्रवाह आहेत. ज्याला जसा अर्थ रुचेल तो त्यांनी घ्यावा असा हा विषय आहे. आता आधी मी तुम्हाला सांगते अध्यात्म म्हणजे काय. अध्यात्म आणि तत्वज्ञान जर समजून घेतले तर आपल्या जीवन जगण्यात नक्कीच फरक पडेल. अध्यात्म म्हणजे काय हे सांगताना विनोबाजी भावे म्हणतात, अध्यात्म म्हणजे माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे, कर्तव्य व नैतिक जबाबदारी पार पाडणे, दुसऱ्या प्रती आदर, करुणा व प्रेम दाखवणे, निरपेक्ष सत्कर्म करणे. थोडक्यात काय, अध्यात्म म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत नित्यकर्म, कर्तव्य पारदर्शक पद्धतीने करणे. पुढे परत विनोबा म्हणतात, व्याख्या करताना म्हणतात, अध्यात्माची व्याख्या करताना म्हणतात, अध्यात्माने जीवाला दिशा मिळते तर विज्ञानाने जीवाला गती मिळते. अध्यात्माला विज्ञानाचे मार्गदर्शन हवे आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी व संवर्धनासाठी विज्ञानाला अध्यात्माची जोड हवी. कारण विज्ञानात जर हिंसा येईल तर जीवनाचा सर्वनाश होईल. पण विज्ञानात जर अध्यात्म आले तर मग सर्वोदय होईल आणि त्याची प्रचिती आपण वेगळोवेळी घेतोच आहोत. सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब फेकण्यात आले. बॉम्ब तयार करून संहार करण्याची ताकद जगात निर्माण झाली. मिसाईल्स आल्या, AK-47, त्याच्यापेक्षा पुढच्या गन्स आल्या. अनेक संहारक शक्तीची प्रगती झाली. जग खूप पुढे गेले, अगदी चंद्रमंगळावर जाऊन जाऊन पोचले. त्याचबरोबर अनेक चांगले शोधही लागले. मानव जातीला जीवन सुकर व्हावे असेही शोध लागले. आज कितीतरी प्रकारच्या मशीन्स आणि ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी झाल्या आहेत, त्यामुळे आपण खूप आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. आजारांवर तर नवीन नवीन औषधं निघाली, त्याच्यामुळे खूप आजार कमी झाले. पण त्याचबरोबर जगात अशांती वाढली, विनाशात क्रांती झाली, विज्ञानात क्रांती झाली, पण जीवनात अशांती आली. पण ह्या सगळ्याच्या जोडीला जर अध्यात्माची जोड दिली गेली तर शांतीचा संदेश सगळ्या जगभर दिला जाईल. व तो प्रयत्न हिंदू धर्म आज व नेहमी करताना दिसतो. कारण हिंदू धर्म हा अध्यात्म व तत्वज्ञानांवर उभारलेला आहे. आज हजारो वर्ष हिंदू धर्म सर्व मानवजातीला शांती व मोक्षाची शिकवण देत आहे. आता पाश्चिमात्य देशात सुद्धा आपल्या धर्माविषयी कुतूहल निर्माण झालं आहे. तत्वज्ञान म्हणजे कुतूहल निर्माण झालंय आणि अभ्यास पण सुरू झालाय. तत्वज्ञान म्हणजे अस्तित्व, ज्ञान, मूल्ये, विवेकशक्ती, मन आणि भाषा यांच्या संबंधातील सर्वसाधारण व मूलभूत प्रश्नांची चिकित्सा. तत्वज्ञान शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे, तत्व अधिक ज्ञान. तत्व म्हणजे पदार्थाचे सार व तत्वज्ञान म्हणजे पदार्थाचे यथार्थ ज्ञान. ही फारच त्रोटक माहिती झाली. अनुभवातून याची व्यापकता कळली. आपला हिंदू धर्म हा वेदावर आधारित आहे. ही वेद परंपरा अतिशय प्राचीन आहे. सृष्टीच्या निर्मितीबरोबरच वेद प्रगट झाले, इतके ते प्राचीन आहे. आता वेद म्हणजे काय बघा, ईश्वराच्या स्फुरणातून त्यांनी दृश्य व अदृश्य सृष्टी निर्माण केली, तेव्हाच हे वेद प्रगटवले. ऋषींच्या ध्यानस्थ काळात ईश्वराने त्यांना वेद ऐकवले. ऋषींनी त्यांच्या शिष्यांना सांगितले. त्यामुळे वेद अतिप्राचीन, पवित्र व पुण्यप्रदायी आहेत. विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय
याचे काही मूलभूत नियम असतात व हे नियम पाळणे, जपणे, समजावून घेणे म्हणजेच धर्म. हिंदू धर्म या वेदांवर उभारलेला आहे. धर्म म्हणजे हे सर्व नियम ज्याचे आचरण व धारण केल्यावर सर्व काही यथायोग्य होते व संकटे न येता रक्षण होते, त्यास धर्म असे म्हणतात. वेद अपौरुषीय आहे. कोणा एका व्यक्तीने निर्माण न करता ऋषींकडून शिष्यांकडे असे मुखोद्गत दिलेले ज्ञान आहे. हे ज्ञान अनंत, अनादी, अथांग असे गुरु शिष्य परंपरेचे ज्ञान आहे. गुरुपासून श्रवण केलेले ज्ञान म्हणून वेद ज्ञानाला श्रुती असे म्हणतात. ते अपरिवर्तनीय आहे. आता वेदांविषयी माहिती बघूया. आपल्या सर्वांनाच अगदी मूलभूत माहिती असतेच की आपल्या धर्माचा पाया, धर्माचे अधिष्ठान हे 4 वेदांवर उभारलेले आहे. आज संपूर्ण जगात याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे आणि याविषयी अभ्यास पण सुरू झालाय. ते 4 वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद. खरं म्हटलं तर हे 4 वेद म्हणजे संविधान आहे. हे भारतीय संविधान नसून मानव जातीसाठीच संविधान आहे. कारण या पृथ्वी तलावर असलेली प्रत्येक वस्तू ही सुखाने, आनंदाने जगावी, अगदी 100 वर्ष जगावी, पण त्यात शांती व समाधान असावे अशी त्यातील तत्वे आहेत. पण ती आचरणात आणली तरच त्याचे महत्व कळेल. आत्ताची जागतिक स्थिती बघता सुरू असलेल्या कलियुगाचा म्हणजेच सृष्टीचा लय जवळ आले आहे, त्याची सुरुवात झाली आहे असे जाणवते. कारण विनाशकाले विपरीत बुद्धी आणि हा निसर्गाचा, सृष्टीचा नियम आहे. वैदिक वाङ्मय हे भारतातील किंवा जगातील सुद्धा प्राचीन वाङ्मय आहे. वेद हा विद धातूपासून आलेला शब्द आहे. वेद म्हणजे ज्ञान. पहिला वेद आहे ऋग्वेद. आपण श्रावण महिन्यात असं देवाची प्रार्थना करण्यासाठी ब्राह्मणांना बोलवतो किंवा हल्ली बायका सुद्धा येऊन वेदामधले सुक्त म्हणतात, स्तुती करतात. देवीचं सुक्त, पुरुष सुक्त, श्री सुक्त, तर हे सगळं ऋग्वेदातनं आलेलं आहे. वेदमंत्राच्या समूहाला सुक्त असे म्हणतात. ब्रह्मदेवानी तपश्चर्या करणाऱ्या ऋषींना हे वेद ऐकवले असे म्हणतात. त्यांच्या मुखातून जे मंत्र बाहेर पडले ते ऋग्वेद. निसर्गातील विविध शक्तींना देवता मानून त्यांची स्तुती करणारे मंत्र यात आहेत. ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास ऋचा असे म्हणतात. इसवी सन पूर्व 6000 वर्षापूर्वी बघा, हा काळ म्हणजे बायबल म्हणजे ख्रिश्चन किंवा इस्लाम किंवा इतर अनेक धर्म, जैन, बुद्ध, ह्या सगळ्यांपेक्षा सुद्धा आपला धर्म, आपली संस्कृती किती जुनी आहे हे तुम्हाला कळेल. इसवी सन पूर्व 6000 वर्षापूर्वी ऋग्वेद लिहिला गेला असे मानले जाते. ऋग्वेदातील सुक्तांचे कर्ते ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य वर्णाचे होते. हा पद्यमय आहे. श्री सुक्त, पुरुष सुक्त व सृष्टीच्या उत्पत्तीचे सूत्र यात दिले गेले आहे. दुसरा वेद आहे यजुर्वेद. यात यज्ञाचे प्रकार, यज्ञाची मांडणी इत्यादी माहिती आहे. त्याच्या 2 शाखा आहेत, कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद, आणि परत त्याच्या उपशाखा आहेत. हे यज्ञ निसर्ग व ईश्वराची कृपा व्हावी यासाठी करतात. कोणते मंत्र कुठल्या यज्ञविधीत पठण करायचे याचे मार्गदर्शन याच्यात केले आहे. तिसरा वेद आहे सामवेद. यज्ञविधीच्या वेळी तालासुरात मंत्र गायन करण्याचे मार्गदर्शन यात केले आहे. सूर्य, इंद्र यांची स्तुती करून त्यावर कवन केली आहे. चौथा वेद आहे अथर्ववेद. या वेदाला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले आहे. या वेदात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींचे महत्व सांगितले आहे. संकटावर, दुःखावर कशी मात करायची, काय उपाय करायचे ते सांगितलंय. आयुर्वेद स्वयंपाकघर, शेती, बागायती, सुतारकाम असे जीवनातील सर्व उद्योग जे उदरनिर्वाहासाठी आहेत ते कसे व कशा प्रकारे चांगले करता येतील, साहित्य कुठे मिळेल, या सर्व तंत्रविषयक ज्ञान या वेदात आहे. इतके हजारो वर्षापूर्वी आपली संस्कृती किंवा आपलं राहणीमान किती पुढारलेलं होतं हे याच्यावरून समजतं.
थोडक्यात वेद म्हणजे सृष्टीवरील सर्व चराचराच्या विषयीचे ज्ञान व स्तुती. ज्या योगे आपले जीवन सुखी व समाधानी होऊ शकते, हे 4 वेद परत 4 वेगवेगळ्या प्रकारात विभागले गेले. संहिता, ब्राह्मण, आरण्यके आणि उपनिषद. सॉरी, खूप दिवसांनी मी बोलत असल्यामुळे मला तहान लागली. संहिता, ऋषींना स्फुरलेल्या व त्यांनी गायलेल्या छंदोबद्ध मंत्राला नीट रचलेला समूह म्हणजे संहिता. ब्राह्मण ग्रंथ, संहितेमधील ग्रंथांचा अर्थ, स्पष्टीकरण, विधी व विनियोग यामध्ये सांगितला आहे. ब्राह्मण ग्रंथ म्हणजे माहितीचा खजाना आहे. वेगवेगळे नियम रीती यात सांगितले आहेत. कोणी कधी कोणत्या देवतेची उपासना करायची, कशी करायची ते सांगितले. अरण्यके, काही ज्ञानपिपासू लोक गृहस्थाश्रम न स्वीकारता अरण्यातील आश्रमात राहतात व ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी मनन, चिंतन, निधिध्यासन करण्यात आपला वेळ घालवतात. त्याचे तत्वचिंतन म्हणजे अरण्यके. उपनिषदे, यांना वेदांत असेही म्हणतात. नित्य शाश्वत टिकाऊ फळ कोणाला मिळेल, कसे मिळेल, त्याचा मार्ग कोणता, मी कोण, ब्रह्म म्हणजे काय, या विचारांचा सविस्तर मागोवा म्हणजे उपनिषद. आता उपनिषदांविषयी माहिती सांगते. तुम्ही बोर झाला नसालच त्याची मला खात्री आहे, त्यामुळे मी पुढे कंटिन्यू करते. उपनिषद ही गेली हजारो वर्षे अव्याहतपणे अभ्यासली जात आहे. ती अपौरुषेय आहे. आज ही तिची मूल्य समाजामध्ये रुजत आहे. आपली भारतीय संस्कृती उपनिषदांच्या आधारावर विकास करत आहे. या उपनिषदांवरून भगवद्गीतेचा अभ्यास होतो. मनुष्यांच्या अंतरसंबंधांवर उपनिषद आहेत. उपनिषद म्हणजे जगण्याची अंतस्थ अभिव्यक्ती. मानव मूल्य व जीवन मूल्य जी आपण शिकतो, प्रचिती घेतो, ती उपनिषदात सापडतात. समाजाचा विकास, जीवनमान हे उपनिषदांच्या आधारे सुधारत आहे. उपनिषद मोक्षाकडे जाण्याचा मार्ग शिकवतात. उपनिषदाकडून चिदविलास व चेतनेचा विस्तार कसा करावा हे समजते. भारतीय संस्कृती उपनिषदांच्या मूल्यांवर आधारलेली आहे. पाश्चिमात्य संस्कृती व आपली संस्कृती यात बरेच अंतर आहे. पाश्चिमात्य संस्कृती भौतिक सुखाच्या मागे आहे, तर भारतीय संस्कृती भौतिक सुखाला महत्व न देता आत्मिक सुखाला महत्व देते व मोक्षापर्यंत नेते. उपनिषद हा श्रुती ग्रंथ आहे. श्रुती म्हणजे देवाची वाणी. वेदांचा उत्तर भाग म्हणजे उपनिषद, म्हणून त्याला वेदांत असेही म्हणतात. उपनिषद या शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे. उप अधिक नि अधिक शद. उप म्हणजे जवळ, नि म्हणजे श्रद्धा व शद म्हणजे खाली बसणे. जे ज्ञान गुरुच्या जवळ, गुरुला शरण जाऊन त्याच्या पायाजवळ बसून मिळवले जाते, त्याला उपनिषद असे म्हणतात. भाषा संस्कृत आहे व गद्य आणि पद्य दोन्ही आहे. एकूण उपनिषदांची संख्या 108 आहे. गुरु आपल्या शिष्याला आत्मा, परमात्मा व सृष्टी याच्या गूढ संबंधाविषयी ज्ञान देतो. शिष्य गुरुना आपले प्रश्न विचारून शंका समाधान करतात. उपनिषद म्हणजे गुरु शिष्यांचा संवाद आहे. ब्रह्मपरात्पर परमेश्वर व आत्मा यांच्या संबंधांचं ज्ञान यात आहे. आद्य शंकराचार्यांनी 10 उपनिषदांवर भाष्य केलं आहे व त्यांना आपण प्रमाण मानले जाते. अनेक भाषांमध्ये याचं ट्रान्सलेशन सुद्धा झालं आहे. अलीकडे जगात आणि पाश्चिमात्य देशात सुद्धा याचा अभ्यास केला जातो. वेद व उपनिषद यामध्ये फरक आहे. उपनिषद हा वेदांचा हिस्सा आहे आणि वेदांमधून सृष्टीचे हे रूप समजणे म्हणजे उपनिषद. उपनिषद म्हणजे संसारिक सुरक्षा, सफलता व संपन्नतेचे भाष्य किंवा विवरण होय. हिंदू जीवन पद्धती, हिंदू धर्म संस्कृती ही उपनिषदातील त्याग व सेवा या विचारसरणीवर आधारित असल्याने अजरामर आहे. काळाच्या ओघातून येणारी दूषितता ही साधू, संत, विचारवंत हे आपल्या सतत प्रयत्नांनी काढून टाकत असतात. त्यामुळे हा शुद्ध निखळ तत्वज्ञानाचा धरा आपल्याला नित्य संजीवनी देत असतो.
उपनिषद आणि आपली संस्कृती ही इतकी जवळ आहे. म्हणजे हिंदू धर्म हा किती पुरातन आहे, किती वर्षापूर्वीचा आहे आणि त्यातली जी मूल्य आहेत ती आपल्या रोजच्या जीवनात आज घडीला सुद्धा आपण घरात त्याची उदाहरणं देतो आणि अनुभवतो सुद्धा. त्याची ती मूल्य जी आहेत ती भारतीय संस्कृतीमध्ये कशी रुजलेली आहेत ते मी तुम्हाला उदाहरणांनी सांगते. सत्य हे प्रथम व सर्वोच्च मूल्य आहे. राजा हरिश्चंद्राचं उदाहरण एक ह्याचं उत्तम उदाहरण आहे. अष्टांग योग दर्शनातून सत्य, अहिंसा, अस्तेय व परिग्रह, ब्रह्मचर्य ही जीवन मूल्य समजतात. अहिंसा परमधर्म आपण समजतो. महात्मा गांधी हे सत्य व अहिंसेचे उदाहरण आहे. न्याय हा विक्रमादित्याच्या गोष्टीतून कळतो. धैर्य, सहनशीलता, इमानदारी, विश्वास, प्रेम हे शब्द अनुभूती घेण्याचे आहेत आणि याची प्रचिती आपण सतत घेत असतो. करुणा तर बुद्धाकडून शिकवली जाते. क्षमा, निष्ठा, त्याग, निपक्षता हे गुण व कौशल्य पौराणिक कथा, संत वचन, अभंग व संतांच्या चरित्रातून पाहायला मिळते. स्वामी भक्ती रामदासांचे शिष्य कल्याणी व गौतम ऋषींचे शिष्य अरुणी हे उत्तम उदाहरण आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव हे संस्कार तर आपल्याला लहानपणापासूनच रुजवले आहेत. सखाभाव याचे प्रत्यक्ष दर्शन कृष्ण सुदामा जोडीतून होते. बंधू भगिनींचं प्रेम, कृष्ण द्रौपदीचा प्रसंग बघितला की आपोआप समजतो. बलिदान, पुरुषार्थ, मोक्ष यासाठी प्रभू रामचंद्र आठवतो. अशा अनेक प्रसंगातून, आठवणीतून, अनुभवातून आपण ही जीवन मूल्ये आपल्या जीवनात रुजवू शकतो व आपले जीवन समृद्ध करू शकतो. उपनिषदांच्या अभ्यासाने, मनन चिंतनाने समाधान वृत्ती प्राप्त होते. 10 उपनिषद आपण सध्या जी प्रचलित आहेत किंवा ज्याचा अभ्यास सुरुवातीला केला जातो ती 10 उपनिषद आहेत जी शंकराचार्यांनी भाष्य करून आपल्यासारख्या सामान्यांना कळतील अशा रचना व भाष्य करून ठेवलेली आहेत. ती आहेत ईशावास्य, केनो उपनिषद, कठो उपनिषद, प्रश्न उपनिषद, मुंडक, मांडुक्य, ऐतरेय, तैतरीय, छंदोग्य, बृहदारण्यक अशी 10 उपनिषद आहेत. आणि ह्या 10 उपनिषदांचा अभ्यास करण्यासाठी अनेक विचारवंतांनी, अनेक लेखकांनी, अनेक लोकांनी ह्याच्यावर भाष्य केलंय आणि अगदी सहजगत्या ही आता आपल्याला उपलब्ध झालेली आहे. आता वेदांविषयी जर आधी सांगते मी आणि मग परत उपनिषदांविषयी सांगते की वेद ज्या वेळेला शिकतात त्यावेळेला साधक मोक्षाच्या प्राप्तीपर्यंत जाण्यासाठी सद्गुरूच्या शोधात निघतो आणि सद्गुरू त्याला 4 महावाक्य सांगतो आणि ती 4 महावाक्यांचा अर्थ सद्गुरूकडून समजावून घेणं म्हणजेच आत्मज्ञानी होणं. हे इतकं सोपं नाही आणि सद्गुरूच मिळणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते फारच कठीण आहे. कारण सद्गुरू बरेच असतात पण ते खरे आहेत की नाही आणि आपली भक्ती पण खरी आहे की नाही, आपण पण सद्गुरूंनी सांगितलेलं ऐकण्याच्या स्थितीत आहोत की नाही हे आपण आपलं स्वतःला ओळखलं पाहिजे. ती 4 ब्रह्मवाक्य फक्त मी तुम्हाला सांगते कारण ती ब्रह्मवाक्य समजून घेणं म्हणजे आयुष्य पुरं पडत नाही अशी महत्वाची वाक्य आहेत. पहिलं वाक्य आहे प्रज्ञानम ब्रह्म तत्वमसी अयम आत्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मी. आणि ही 4 वाक्य 4 वेदांमध्ये आहेत आणि ते उपनिषदांमध्ये त्याचा उल्लेख आहे आणि समजावून सांगितलंय. पहिलं जे आहे प्रज्ञानम ब्रह्म ते ऋग्वेदात आहे आणि उपनिषद त्याचं आहे ऐतरेय उपनिषद. तत्वमसी हे यजुर्वेदातलं आहे आणि उपनिषद आहे छंदोग्य. अयम आत्मा ब्रह्म हे सामवेदात आहे आणि मांडुक्य उपनिषदात. अहम ब्रह्मास्मी हे अथर्व वेदात आहे आणि बृहदारण्यक उपनिषदात आहे. याचा अभ्यास करणं म्हणजे आयुष्य त्याच्यासाठी घालवायला लागतं
पण काही जणांचा योग असा असतो की लगेचच सद्गुरू मिळतो आणि त्याची प्रबळ इच्छा जर असेल तर तो माणूस आत्मज्ञानी होऊ शकतो. आता मी 10 उपनिषदांची थोडक्यात तुम्हाला माहिती देते. ईशावास्य हे पहिलं उपनिषद आहे. हे उपनिषद खूप छोटं असून 17-18 श्लोक त्यात आहेत. ज्ञान व कर्म यांना समान महत्व देऊन ब्रह्म सर्व चराचरात भरून आहे, ते स्वतःत आहे याची जाणीव करून घ्यावी असं या उपनिषदात सांगितलंय. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे हे महावाक्य यात सांगितले आहे. जे पिंडी ते ब्रह्मांडी, निसर्गातून किंवा दुसऱ्याकडून काही खेचून घेऊ नका. सद्गुरूकडून महावाक्याचा अर्थ समजावून घ्यावा. मनन चिंतन निधिध्यासन करून आपल्या चित्ताची शुद्धी करावी असे विवेचन या उपनिषदात आहे. सूर्य व अग्नी यांची प्रार्थना व महत्व सांगितले आहे. आत्मशुद्धी करून जगाकडे बघण्याची निर्लेप दृष्टी या उपनिषदात मिळते. दुसरे उपनिषद आहे केनो उपनिषद. सगळ्या उपनिषदांवर विनोबाजींनी भाष्य केलेले आहे आणि मी जो अभ्यास केला त्याच्यासाठी अष्टादशी म्हणून विनोबाजी भाव्यांचंच पुस्तक आम्हाला त्यांनी रेफरन्स साठी दिलं होतं. तर केनो उपनिषदात हे उपनिषद स्थितप्रज्ञाची दृष्टी देते. विनोबाजी असं म्हणतात, स्थितप्रज्ञ म्हणजे कोण? तर स्थितप्रज्ञ म्हणजे घेई ओढून संपूर्ण विषयातून इंद्रिये, जसा कासव तो अंगे प्रज्ञा स्थिरावधी. जीवनाचा आस्वाद घेण्याची कला म्हणजे तुम्ही सगळ्या षड्रिपूंवर मात करून सगळ्या विषयातून तुमची इंद्रिय जेव्हा अंतर्मुख करता त्याच वेळेला तुमची प्रज्ञा, तुमची बुद्धी स्थिरावते आणि तुम्हाला जीवनाचा आनंद उपभोगता येतो. कुठचंही काम करताना आपलं लक्ष अर्ध घरात असतं. बेल वाजली का, फोन आला का, कुकरची शिट्टी वाजली का, तसं न करता एखाद्या विषयात जेव्हा तुम्ही मनापासून काम करता त्यावेळेला तुमच्या सगळ्या मनाच्या स्थितीत तुम्ही त्याच्यात ओतल्या पाहिजेत, तरच ते काम चांगलं होतं. जीवनाचा आस्वाद घेण्याची कला या उपनिषद सांगते. परब्रह्म म्हणजे काय? आपली ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय वापरून परमेश्वरापर्यंत कसे पोचायचे याचे मार्गदर्शन केले आहे. जीवन आनंद स्वरूप आहे व जीवनाचा आस्वाद कसा घ्यायचा याची कला हे उपनिषद शिकवते. कठोपनिषद हे तिसरं उपनिषद आहे. यात मृत्यूचं चिंतन आहे. वाजश्रवस ऋषींचा पुत्र नचिकेता यमाकडे जातो व यमाकडे मृत्यू म्हणजे काय, मृत्यू कोणाला येतो, आत्मा म्हणजे काय अशा गहन विषयांची माहिती मिळवतो. आमच्या विवेकानंद केंद्राचं नचिकेता म्हणून संस्कार वर्ग आहे 5वी ते 7वीच्या मुलांचा आणि तो ऑनलाईन असतो. तर ज्या वेळेला हे ऑनलाईन कार्यक्रम सुरू झाले त्यावेळेला मुलांना ह्या कठोपनिषदातली मी गोष्ट रेकॉर्ड करून पाठवली होती, कारण तेव्हा ऑनलाईन कार्यक्रम असल्यामुळे रेकॉर्ड करायला लागले आणि अतिशय सुंदर अशी ही गोष्ट आहे. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर मी ती परत रेकॉर्ड करून तुमच्यासाठी पाठवीन. म्हणजे आपण असं म्हणतो उपनिषद म्हणजे काय, बापरे काहीतरी सांगते वगैरे, असं नाही. आपल्याला पडलेले प्रश्न पण ह्याच्यामध्ये त्या मुलाला पडतात आणि त्याची उत्तरं त्याला यमदेव देतो. यमदेव नचिकेताला अनेक प्रलोभनं दाखवून 3 वर मागण्यास सांगतात, कारण नचिकेता खूप छोटा असल्यामुळे त्यांनी यमदेवाला भेटायला यावं, प्रश्न विचारावे, हे त्याला खूप आश्चर्य वाटतं आणि तो म्हणतो की हा खूप लहान आहे, मी काय सांगणार, याला कसं समजणार. म्हणून तो म्हणतो की तू वर माग माझ्याकडे, तुला काय हवंय ते सांग, मी तुला द्यायला तयार आहे. मग तो असं म्हणतो की मला 3 वर मागण्याची परमिशन ते देतात. या वरातून तो असं मागतो की वडील शांत व्हावेत व त्यांना पश्चाताप होऊ नये असे वर मागतो. पहिला वर मागतो. दुसऱ्या वरात अग्नीचं समग्र ज्ञान यमदेवानी दिले, कारण त्याचे वडील यज्ञ करत असताना ही नचिकेता यमदेवाकडे गेलेला असतो. त्याची गोष्ट आहे ती मी तुम्हाला नंतर रेकॉर्ड करून पाठवेन. तिसरा वर मृत्यूचे रहस्य उलगडून सांगण्यास त्यांनी सांगितलेलं असतं की मला हा वर द्या,
मृत्यूचे रहस्य सांगा. तो ब्रह्मविद्या शिकतो. यमदेव त्याला शिकवतो. सर्व ज्ञान खुश होऊन यमदेव नचिकेतास सगळं देतो व सांगतो, जे अग्नी यज्ञाचे ज्ञान मी तुला दिले तो अग्नी तुझ्या नावाने नचिकेताग्नी म्हणून प्रसिद्ध होईल. त्यातलाच स्वामी विवेकानंदांनी म्हणजे ह्या उपनिषदातलाच विवेकानंदांनी घोष मंत्र घेतलाय, उत्तिष्ठित जाग्रत प्राप्यवरान निबोधित. हा घोषमंत्र स्वामी विवेकानंदांनी आमच्या केंद्रासाठी तयार केलेला आहे. त्याचा अर्थ असा, उठा, जागे व्हा, ज्ञानी पुरुषांकडून ज्ञान प्राप्त करा. ज्याप्रमाणे धारदार सुरीवर चालणं कठीण आहे, त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा मार्ग पण कठीण आहे. चौथं उपनिषद आहे प्रश्न उपनिषद. गुरु शिष्य संवाद. गुरु पिप्पलाद यांच्याकडे 6 शिष्य वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात. ते ज्ञानी ऋषीच होते. ते आत्मज्ञान मिळवण्यासाठी आले होते. गुरुनी त्यांना 1 वर्ष मनन चिंतन करण्यास सांगितले व मग प्रश्न विचारा असं सांगितले. हे काम फारच कठीण आहे, कारण चित्त स्थिर करणं कठीण असतं. मन सतत संकल्प आणि विकल्पामध्ये अडकत असतं. नंतर शिष्यानी गुरुकडून विश्वाची उत्पत्ती कशी झाली, प्राण म्हणजे काय, विश्वाचे पालन पोषण करणारा कोण, याचे ज्ञान गुरुनी त्यांना दिले आणि गणपती अथर्व शीर्षातील ओम भद्र कर्णे भी शृणुमाय देवा हा शांती मंत्र या प्रश्न उपनिषदामधला आहे. आता 5वं उपनिषद आहे मंडूक. यामध्ये संवाद आहे अंगिरस ऋषी व शिष्य शौनक यांच्यामधला हा संवाद आहे. शौनक जरी शिष्य म्हणून आले असले तरी ते स्वतः ऋषी होते. विद्यार्थी त्यांच्याकडे शिक्षण घेत असत. ते विद्यासंपन्न, आचार संपन्न, धार्मिक, वैदिक, शास्त्रशुद्ध जीवन जगणारे होते. ऋषी होते तरीही ते अंगिरस ऋषींकडे ब्रह्मविद्या शिकण्यासाठी येतात. मुंडक ह्या शब्दाचे 2 अर्थ आहेत. मनाचं मुंडन करणे, अर्थ व मस्तक असे मुंडक उपनिषदाचा अर्थ आहे. शौनक ऋषींनी अंगिरसांना विचारले. ते ह्या प्रश्न विचारण्यासाठी ऋषींकडे आले. असा एक कोण आहे की ज्याला जाणले असता सर्व जाणले असे होईल, म्हणजेच ब्रह्म म्हणजे काय हे त्यांना विचारायचं होते. आता पुढचा उपनिषद आहे मांडुक्य. हे उपनिषद आकाराने लहान आहे पण अर्थपूर्ण आहे. अयम आत्मा ब्रह्म म्हणजे माझा आत्मा हेच ब्रह्म आहे या महावाक्याचा अर्थ याच्यात सांगितला आहे. मुंडक नावाच्या ऋषीने याचा अर्थ सांगितला म्हणून ह्याला मांडुक्य असे नाव दिले गेले. ब्रह्माबरोबर उपासना कशी करावी ते सांगितले आहे. ब्रह्मप्राप्तीची श्रेष्ठ साधना तसेच ओंकाराचं समग्र माहिती सांगितले आहे. जीव आणि ब्रह्म ऐक्य आहे, अद्वैत आहे. ब्रह्माच्या 4 अवस्था जागृती, स्वप्न, सुषुप्ती व तुर्या हे ह्यात सांगितले आहे. 7वं उपनिषद आहे ऐतरेय. हे उपनिषद वाचताना आपण विज्ञानाचेच पुस्तक वाचतोय असं आपल्याला वाटतं, कारण ह्यात पिंड ब्रह्मांडाच्या उत्पत्तीची सविस्तर वर्णन आहे. यात पराविद्या म्हणजेच ब्रह्मविद्या, अपराविद्या लौकिक जीवनातील विद्या त्याचा मेळ घातला आहे. प्रज्ञानम ब्रह्म हे महावाक्य यात आहे. समर्थाचे श्लोक म्हणजे या उपनिषदाचं मुक्त चिंतन आहे. सृष्टिकाम देहाची निर्मिती, मनाची 16 रूपे याची व त्याची कार्ये याचं वर्णन यात केले आहे. तैत्तिरीय उपनिषद. या उपनिषदात गुरुकुलात राहून शिक्षण पूर्ण झाल्यावर शिष्य घरी जायला निघतो. निलिमा तू म्यूट झालीस. तैत्तिरीय उपनिषद. या उपनिषदात गुरुकुलात राहून शिक्षण पूर्ण झाल्यावर शिष्य घरी जायला निघतात
तेव्हा आचार्य त्यांना उपदेश करतात ते खूप मोलाचे आहे. याशिवाय पंचकोश म्हणजे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय व आनंदमय कोश याचे सुरेख वर्णन आहे. शेवटच्या वल्लीत आनंद मीमांसा केली आहे. 9वं उपनिषद आहे छंदोग्य उपनिषद. मंत्रसंख्या जास्त आहे. हे उपनिषद गेय आहे. तत्वमसी हे महावाक्य यामध्ये त्याचा मंत्र हे महावाक्य त्याच्यामध्ये आहे. यातील मंत्र लयीत गाता येतात म्हणून त्याचं नाव छंदोग्य आहे. यात उपासना का करावी, कशी करावी हे सांगितले आहे. अनेक विषय आहेत. ओंकाराचा अभ्यास, आत्मविद्या, वेद व ब्रह्मांडाचा विचार, पंचाग्नी याविषयीचे अग्नीचे बरेच प्रकार असे याच्यात माहिती दिली आहे. बृहदारण्यक शेवटचे उपनिषद, सर्वात मोठे उपनिषद. याज्ञवल्क्य, मैत्रेयी, याज्ञवल्क्य व राजा जनक यांचे संवाद याच्यामध्ये आहेत. गार्गी बरोबरचा संवाद आहे. जेव्हा आपण गार्गी बरोबरचा संवाद बघतो तेव्हा आपल्याला कळतं की त्यावेळेला बायकांना, स्त्रियांना पण तेवढंच महत्व दिलं जात होतं आणि स्त्रियाही उपनिषद, तपस्या, प्रवचन आणि सर्व अध्यात्माचे प्रकार करत होत्या आणि परमार्थाकडे जात होत्या. गार्गी बरोबरचा संवाद आहे. स्त्रिया सुद्धा उपनिषद शिकत असत. अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य गायत्री व इतर उपासनांचा समावेश आहे. अश्वमेध यज्ञ म्हणजे काय याचा परिचय आहे. विश्वनिर्मितीची प्रक्रिया, देवदानव, मानव यांचे नाते असे अनेक विषय याच्यात आहेत. आतापर्यंत मी तुम्हाला 10 म्हणजे मी 8च शिकले, पण 10 उपनिषदांची अगदी तोंडओळख म्हणजे उपनिषद म्हणजे काय हे सांगितलं. पण जर तुम्ही मला वेळ दिला तर मी फक्त अजून 2च मिनिटं घेणार आहे की ते असं की ईशावास्य उपनिषद हे सगळ्यात छोटं, पहिलं आणि समजायला अतिशय सोपं आणि छान आहे. जेव्हा मी ह्याचा अभ्यास करत होते त्यावेळेला पहिल्या 4 उपनिषद शिकले. त्याला 5 प्रश्न आम्हाला दिलेले होते आणि ते प्रश्न सोडवून लिहून त्यांना पाठवायचे होते. त्याच्यातला एक प्रश्न ईशावास्य उपनिषदावरला होता आणि तो अतिशय छान आणि मला आवडलेला आहे. जेव्हा उपनिषद आपण म्हणतो म्हणजे शिकतो तेव्हा सुरुवात करताना आणि शेवटी उपनिषदाचा प्रत्येक उपनिषदाचा एक शांती मंत्र असतो आणि तो शांती मंत्र म्हणूनच त्याची सुरुवात आणि त्याचा शेवट करायचा असतो. शांती मंत्र म्हटल्यानंतर आपण म्हणतो की ओम शांती 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 असं प्रत्येक प्रार्थना म्हटल्यानंतर आपण म्हणतो. तर त्याचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहित असेल, पण तरी सुद्धा मला खूप हे आवडलं. मला माहिती नव्हतं म्हणून मी तुम्हाला सांगते की शांती 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 हे 3 वेळा म्हणतो, कारण भौतिक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक असे आपल्याला त्रास असतात किंवा सुख असतं. ते मिळावं, सर्वत्र शांती मिळावी त्यासाठी हे ओम शांती शांती असं 3 वेळा म्हणायचं असतं. तर ईशावास्य उपनिषद हे माझं शेवटचंच आहे, 2 मिनिटाचंच आहे हे. तर ह्या उपनिषदातलं मी शांती मंत्र म्हणून त्याचा शेवट करणार आहे. ईशावास्य उपनिषद सर्व उपनिषदांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे अपौरुषेय आहे, अनुभव सिद्ध ज्ञान आहे. जीवन जगण्याची मूलतत्व यात सांगितले आहे. अनुभवलेले ज्ञान व ऐकणाऱ्याच्या मनातील विचार व कल्पना यांचा मेळ घालणे, त्यावर मोकळेपणाने झालेली सविस्तर चर्चा व संवाद म्हणजे हे उपनिषद होय. ईशावास्य, ईश म्हणजे ईश्वर, पालन करता, पिता आणि वास करणे म्हणजे राहणे. ईश्वर कुठे राहतो त्याचा शोध व मागोवा घेणे. ईशावास्य उपनिषदाची प्रार्थना म्हणजे ईश्वराकडे मागणे नसून मांगल्य, पावित्र्य आम्ही ग्रहण करू अशी प्रतिज्ञाच आहे. आणि प्रार्थना अशी आहे, ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम
शांती शांती शांती. आणि ह्याचा अर्थ असा आहे, ते परब्रह्म पूर्ण म्हणजे व्यापक आहे, ते पूर्ण आहे. पूर्णातूनच पूर्णाचा जन्म होतो. पूर्णातून पूर्ण काढून घेतल्यावर जे राहतं तेही पूर्णच शिल्लक असते. सर्वत्र शांती राहो. म्हणजे आपण ह्या जगामध्ये हे संपलं, ते संपलं, हे अपूर्ण राहिलं, हे पूर्ण राहिलं असं म्हणूच शकत नाही. कारण जग पूर्णच आहे आणि ते पूर्णच राहणार आहे. उदाहरणार्थ, आई पूर्ण असते, ती मुलाला जन्म देते, तो पूर्ण असतो आणि आई पूर्ण शिल्लक राहते. ईश्वराने म्हणजेच परमात्म्याने, परब्रह्माने ही सृष्टी व सृष्टी पलीकडील जग, अंतरिक्ष, आकाश निर्माण केलं आहे. तो परमात्मा अदृश्य, अनंत, शब्दातीत आहे. चराचरात भरून परत पूर्ण स्थितीत शिल्लक आहे. ब्रह्म जरी दिसत नसले तरी ते प्रत्येक चल आणि अचल, अदृश्य आणि सदृश्य अशा जगात किंवा पूर्ण त्रैलोक्यात भरून आहे. त्याचीच ही निर्मिती आहे. तो अमर आहे, पूर्ण व व्यापक आहे. जग पूर्णातूनच पूर्ण उत्पन्न झाले आहे. अपूर्ण असे काहीही चराचरात नाही. धन्यवाद. मिलिंद आणि बाकी सगळ्यांनी एकही प्रश्न न विचारता सगळ्यांनी माझं शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल धन्यवाद. छान झालं, पण मस्त चांगलं सांगितलंस. खूप चांगली माहिती मिळाली ग. बेसिक सगळे समजले, म्हणजे आता लक्षात तेच आले. मला सध्या बेसिकच समजलंय, याच्यापेक्षा जास्त काही नाही. नाही नाही, पण खूपच अभ्यास चांगलं करायचंय. सांगितलं. हे सगळ्यांना आता अनम्यूट करायचं, अनम्यूट करा प्रत्येकाने. शुभांगी म्यूट आहेस तू, शुभांगी म्यूट आहेस. सगळ्यांनी अनम्यूट करा. छान सांगितलं निलिमा, एकदम मस्त. आवडलं ना? हो, हो खूपच तर. छान. बरोबर. पण हे बेसिक म्हटलं तर पूर्ण म्हणजे काय झालं असं हो, मला पूर्ण झालं. मी तर पूर्ण तसं ओम पूर्ण. खरंच आहे. सगळं आयुष्य घालवायला लागेल. हो खरंच आहे. जयंत त्या स्क्रीनच्या मध्ये ये. खाली करा. आयुष्य बस काय? परफेक्ट. आयुष्य काय, अनेक जन्म. अनेक जन्म. आता आपण बीज रोवलंय, करेक्ट. आता त्याचं अजून परत वृक्ष होऊन फळं लागायचे. पुढचा जन्म, त्याचा पुढचा जन्म. तो फुलायला लागलेला वृक्ष तुम्हाला पुढच्या सेशन मध्ये लुकिंग फॉरवर्ड. आता किती सांगणार आहे. आता म्हणजे आम्हाला ऐकणाऱ्याचे कान सुद्धा थोडे प्रगत करायला लागतील. पण तुम्ही बोर नाही ना झालात? बोर नाही ना झालात? नाही. बोर नाही झालो. कोणा काय नाही प्रश्न आहेत झालो. या विषयाचे? काय पण प्रश्न तुला आहेत जरी का? बेसिक वाटत असलं तरी तो मोठाच डोस होता जरा. मी 5-6 महिनेच हा. केलंय, पण मला हो. अशी इच्छा झाली की तुम्ही पण सुरू करावं. हे खूप छान आहे. नाही, सुरेन मध्ये एक गॅप घे, नाही तर मग ओव्हरडोस होईल मग तो. सुरेन ऐकतोय का? हो, ऐकतोय. हा. नाही, पण तिने थोडक्यात खूप छान आढावा घेतला. खूप छान, खूप छान. आणि एक काय, जसं मला नेहमी वाटतं की तत्वज्ञान म्हटलं की एक प्रकारचं प्रेशर येतं, काहीतरी गूढ आहे असं वाटतं. अध्यात्म हो. म्हटलं की असं वाटतं की नको जवळ जायला, किंवा हे आपल्याला समजेल का. सुरुवातीला आपण जेव्हा एखादी गोष्ट वाचतो तेव्हा बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये तो सुरुवातच एवढा डोक्यावरून जाणारं असतं की ते पुस्तक आपोआप बाजूला होतं. त्यासाठी जेव्हा तुम्हाला एखाद्या आध्यात्मिक किंवा तत्वज्ञानाच्या विषयांवरती समजून घ्यायचं असेल, त्यावेळेला सर्वात महत्वाची ही गोष्ट असते की कोणीतरी पहिल्यांदा तुमच्यासमोर एक आराखडा उभा करून दिलेला असेल की ती बिल्डिंग कशी मोठी आहे, किती मोठी आहे, किती त्याच्यामध्ये मजले आहेत, काय खोल्या आहेत, कुठल्या ह्याच्यामध्ये काय आहे, करेक्ट. याचं जेव्हा एखादं तुम्हाला स्वरूप कळतं त्यावेळेला त्या म्हणजे हे मी अध्यात्माचं एक असं रूपक म्हणून जर म्हटलं की हे प्रचंड मोठं आहे हे दालन, आणि केवळ त्याच्या मोठेपणामुळे ज्या वेळेला तुम्ही दडपून जाता आणि शिरतच नाही आतमध्ये, त्याच्या वेळेस आधी जर आपल्याला कळलं की बाबा ओके ही आहे 100 मजली बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये हजारो खोल्या आहेत आणि साधारणतः प्रत्येक मजल्यावरती अशा अशा गोष्टी आहेत म्हटल्यावरती तुम्ही आत शिरायचं धाडस तरी करता.
आणि मग तुम्हाला ज्याच्यामध्ये रुची आहे असं वाटत असतं त्या ठिकाणी तुम्ही पोचून तिथे आणखीन जास्त गोष्टींचा अनुभव माहिती घेण्याचा प्रयत्न करता. त्यामुळे हा जो आता निलिमानी हे जे केलं हे त्या दृष्टीने फार उपयोगी आहे की Correct. तिने थोडक्यामध्ये आपल्या समोर एक डोळ्यासमोर आराखडा आराखडाच वगैरे ठेवलाय. केला. हो हो तिने जे सुरुवातीला स्वतः रचलेलं शारदेचं जे स्तवन होतं ते फारच उत्कृष्ट आहे. म्हणजे कारण ते तिचं स्वतःची रचना आहे. तुम्ही जर ती ऐकली असेल तर त्याच्यातले शब्द आणि त्याच्यातला भाव आणि त्याच्यातला अर्थ हे सगळंच फारच सुरेख होतं. कारण तिने मला ते आधी पाठवलं होतं त्याच वेळेला मला ते असं जाणवलं होतं की असं सहज नाही सुचणार जोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःला पूर्णपणे इन्व्हॉल्व नाही करत आहात. म्हणजे येऱ्या येऱ्या पावसासारखी ती कविता नाही होऊ शकत. तुम्हाला त्याच्याविषयी काहीतरी ज्ञान असल्याशिवाय आणि त्याच्यामध्ये गोडी असल्याशिवाय तशा प्रकारची तिची जी रचना आहे तुम्ही जेव्हा याचा व्हिडिओ पुन्हा ऐकाल त्यावेळेला तुम्हाला समजेलच की ती शारदेवरची रचना ही खूप तिने छान केली. आणि याच्यातनं हेही जाणवलं की मला जर एखादी गोष्ट शिकायची असेल तर तसं आपण मोठाले जेव्हा ग्रंथ बघतो ज्ञानेश्वरी बघतो काय किंवा आहे की यावेळेला सुरुवातीला ह्या अशा प्रकारच्या विद्येची देवता किंवा यांची आपण प्रार्थना करून मग त्या अभ्यासाला सुरुवात करतो. तशा प्रकारचं तिने जे थोडक्यामध्ये हे केलं ते खूपच आवडलं, खूप स्तुत्य वाटलं मला. आणि नंतर मग हे तिने जो सगळा आपल्यासमोर आराखडा उभा केला. कारण उपनिषदांना वेदांत म्हणतात असं कदाचित आपण ऐकलेलं असतं. पण वेद आणि वेदांत ह्याची जी तिने थोडक्यात आपल्याला माहिती दिली की वेद म्हणजे काय, ते कसे आले, त्याच्या काळाविषयी तिने काही स्टेटमेंट केली ज्याच्याविषयी बरेच दुमतं आहेत. त्याच्यामध्ये आपण नको जायला. पण वेद अपौरुषेयी आहेत आणि वेद खूप पुराण आहेत हे तर नक्कीच आहे. आणि त्या वेदांचं म्हणजे त्या वेदांमधून हा वेदांत हा कसा आला. कारण एक एक जर वेद तुम्ही जर बघायचं म्हटलं तर आता नुसतं ऋग्वेद म्हटलं तर 20,000 प्लस ऋचा त्याच्यामध्ये आहेत म्हणे. तर हे एवढं सगळं फार कठीण आहे. आणि मग कदाचित आपण आयुष्यामध्ये उशिरा सुरुवात केलेली आहे. त्यामुळे जर खरोखर काही याच्यातनं समजून घ्यायचं असेल तर वेदांत म्हणून ही जी उपनिषदं आहेत आणि त्यातली सुद्धा जी महत्वाची उपनिषदं आहेत ती जर आपण समजून घेतली तर कदाचित ह्या मार्गावरती आपण थोडाफार तरी काहीतरी वाटचाल करू शकू. तिने हा जो थोडक्यात आढावा घेतला या सगळ्या गोष्टींचा आणि त्यातल्या काही जे शब्द वापरले जातात ज्याचं आपल्याला ऐकलेले असतात, कानावर पडलेले असतात, पण त्याचा अर्थ हा तिने थोडक्यात की वेदांना श्रुती ग्रंथ का म्हणतात किंवा चिद्विलास किंवा अपौरुषेय किंवा ही 10 उपनिषदांची नावं शंकराचार्यांनी त्याच्यावरती जे भाष्य केलेलं आहे ते किंवा विनोबांचं ह्या पुस्तकाचा जो तिने उल्लेख केला फार सुरेख पुस्तक आहे. आणि मला हेही सांगायला आवडेल की तिने मला खूप आपुलकीने आणि प्रेमाने 10 उपनिषदांची विवेकानंद केंद्रांची पुस्तकं सुद्धा तिने मला गिफ्ट म्हणून पाठवलेली आहेत. हेही एक विनोबांचं पुस्तक खूप छान आहे उपनिषदांवरती. इतरही त्यांचे आहेतच आणि त्याचाही तिने उल्लेख केला. कारण आपल्याला मराठी भाषेमध्ये उपनिषद समजून घ्यायची असतील तर मला असं वाटतं की विनोबांची पुस्तके ही त्या दृष्टीने खूपच उपयोगी आहेत. आणि आता तिने जी मला पुस्तक पाठवलेली आहेत मृणालिनी देसाईंची ती पण फार उपयुक्त आहेत. इतर भाषांमध्ये सुद्धा उपनिषदांवरती लिहिलेलं आहे. पण आपल्याला जेवढं अशा विषयांवरती गोष्टी समजून घेताना आपल्या मातृभाषेविषयी जे सहजता असते ती सहजता कदाचित आपण हिंदी किंवा इंग्लिशमध्ये वाचताना ती तेवढी सहजता आपल्याला जाणवत नाही. तर त्या दृष्टीने सुद्धा निलिमाकडे खूप भांडार आहे त्याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि त्याचा आपल्याला सगळ्यांनाच मला असं वाटतं उपयोग होईल. कदाचित याच्या पुढे जर आपण काही सेशन्स केले तर एखादा उपनिषद घेऊन त्याच्यावरती जास्त विवरण हे करण्याची सुद्धा निलिमाची क्षमता आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे असं एखादं उपनिषद घेऊन
कारण आता आपण आढावा घेतला या सगळ्या गोष्टींचा, तिने आढावा आपल्याला करून दिला. पण एखादं उपनिषद घेऊन त्याच्यामध्ये जास्त आणखीन खोलामध्ये आपल्याला जर ती माहिती देऊ शकली, कारण वाचून एखादी गोष्ट समजून घेण्यापेक्षा जेव्हा दुसरा कोणी आपल्याला सांगत असतो त्यावेळेला मला असं वाटतं की ती आपल्याला जास्त समजते, पटकन त्याच्यामध्ये समजते. ती पटकन समजते. कारण याच्यामागे दोन गोष्टी होतात की जो सांगणारा असतो त्यांनी पण आधी एक अभ्यास केलेला असतो, मांडणीचा विचार केलेला असतो, आपला विचार किंवा आपल्या डोक्यातली गोष्ट दुसऱ्यापर्यंत कशी पोचवायची याच्याविषयी त्यांनी विचार केलेला असतो, आणि समोर कोण बसलेले आहेत याचं त्याच्या मनामध्ये असल्यामुळे त्या दृष्टीने त्यांनी ती विचारांची मांडणी केलेली असते. आणि म्हणून वाचून गोष्ट समजण्यापेक्षा सांगितलेली गोष्ट ही कदाचित आपल्याला जास्त लवकर समजू शकेल असं वाटतं. त्यामुळे निलिमाने उत्साह दाखवावा असं मला वाटतं. पण तिने आज हे जे काही थोडक्यामध्ये आपल्यासमोर जो आराखडा मांडला त्याबद्दल खूपच तिचे मनापासून आभार. आणि या सगळ्या ग्रुपच्या तर्फे मी तुझे आभार मानतोय, कारण ही कल्पना जी फ्लोट झाली होती माझ्याकडून एक साधारणतः गेल्या डिसेंबरमध्ये, त्याच्यातलं हे 10वं आजचं तुझं प्रेझेंटेशन झालं. आणि मला असं वाटतं की आपल्याला प्रत्येकाविषयीच्या बिसाइड्स जस्ट मित्रमैत्रिणी, एक व्यक्ती म्हणून त्या प्रत्येकाची एक वेगळी ओळख ही समजतीये, होतीये, आणि तेही चांगलं आहे. म्हणजे ह्याच्यातून बॉन्ड सुद्धा डेव्हलप व्हायला नक्कीच मदत होईल. की नुसतं निलिमा म्हणल्यावरती आपल्या समोर एक आधीचं चित्र आणि आताच तिचं प्रेझेंटेशन किंवा तिचा अभ्यास पाहिल्यावरचं चित्र, या प्रतिमेमध्ये नक्कीच फरक पडलेला असेल. तर म्हणून त्या दृष्टीने खूप स्तुत्य ही गोष्ट झालेली आहे. आणि आपण तिला अशी विनंती करूयात की पुढे मागे तिने एखाद्या विषयावरती जास्त चांगलं सखोल असं एक आपल्याला सांगावं काहीतरी. तेव्हा पुन्हा एकदा आपल्या सर्वांतर्फे निलिमाचे आभार मानतो. आणि मी थांबतो, कारण मला बोलायला लागल्यावरती कोणीतरी थांबवल्याशिवाय मी थांबत नाही, हा तुम्हाला अनुभव आहेच. धन्यवाद. मी म्यूट करू तुम्हाला शकतो सगळ्यांना मी तुला सांगितलेलं तुम्ही शांतपणे ऐकलं, आवडलं, हे मला फार आवडलं. कारण माझी अशी इच्छा होती की मी जे शिकले ते थोडं तरी तुम्हाला सांगून तुम्ही पण शिकावं, वाचावं. आता सुरेंद्र म्हणालाय की मी जरा बळजबरीच तुमच्यावर करणारे कठोपनिषद हे अतिशय सुंदर आहे, हे मला तर फारच आवडलं. तर ते मी माझा अभ्यास पूर्ण झाला, लिहून झालं, मी तुम्हाला वाचून रेकॉर्ड करून पाठवेन. प्रेझेंटेशन कर ना, लाईव्ह प्रेझेंटेशन कर ना, आणि सोपा करून सांग, आणि तुझ्या अनुभवांच्या ह्यांनी अर्थ समजलेला असं त्याला जेवढं सोपं करून सांगशील तेवढं आम्हाला पण ते जास्त सुचेल. पण खरं आपल्याकडे अजून अशी किती मंडळी आहेत मित्र मैत्रिणी की त्यांनी पण सांगावं. स्मृती किती छान सांगेल. हो, ती सांगणार आहे ना आता. पुढचं आहेच ना तिचं. सांगणारा जर सुरेन कुलकर्णी असतील तर ते जास्ती सोपं करून आणि असं छान. नाही, ते झालं, ते त्यांनी त्याचं केलं. आता तो करेल ना, तो परत करेल. प्रत्येकाने आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे, थोडं थोडं, आणि आपला कार्यक्रम छान केला पाहिजे. तर आता तुझं हे मला पटलं की हवं तर मधलं एखादं. लता काय करू शकते का? लता आहे, स्मृती आहे, अजून स्मृती समजा